नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कोबी मंचुरियनची रेसिपी करणार आहोत. तर खूपच सोप्या पद्धतीने. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर साहित्य लागणार आहे आपल्याला 3 कप हे मी कोबी घेतले, बारीक एकदम धुवून चिरून घेतले त्याला. हे मी ढोबळी मिरची 2 घेतल्यात, हे पण बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा 1 घेतलाय. मी बघा ढबू मिरचीतलं पण थोडं ढबू काढून ठेवलंय आणि कांद्यातलं पण थोडा कांदा घेतलाय आणि काढून ठेवलाय. आणि हे कोबी लागणार आहे आपल्याला नंतर सजावटीसाठी. आता मीठ घालूया चवीनुसार. लाल तिखट घालायचे आपल्याला आणि मिरेपूड घालायचे. आलं लसणाची पेस्ट घालूया आता अंदाजे, म्हणजे 1 चमचाभर होईल एवढी. आता सोया सॉस घालूया. हे एवढं भरून. एक टेबलस्पून आता आपल्याला चिली सॉस घालायचा आहे. आता व्हिनेगर घालूया एवढं भरून. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया हाताने. आणि ह्यात ना आपल्याला लागेल तसंच मैदा घालायचं आहे. खूपच असं जास्त मैद्याचं प्रमाण घालायचं नाही आहे. आणि कॉर्नफ्लॉवर पण, कारण मग खूप गोळे असल्यावर आपल्याला घट्ट करायचे नाही आहेत, पोकळ व्हायला पाहिजेत आतून छानपैकी, म्हणून हलक्या हाताने करायचं आहे आपल्याला सगळं. तर बघा ह्याला पाणी सुटलंय, असं मी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला यात लागेल तसं मैदा घालायचा आहे. 1 कप मी मैदा घेतलाय, पण लागेल तसं घालायचं आहे आपल्याला. खूप असं मैदा टाकून सगळं करायचं नाही आहे. थोडं जसं जसं लागेल तसं घालूया आपण आता. आणि हे मी पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतले, कॉर्नस्टार्च घेतले. आता हे लागेल तसं घालून छानपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले गोळे आतून पोकळ व्हायला पाहिजेत. खूप घट्ट झाले की मग ते आतून ज्यूसी लागत नाही आपल्याला. अजून त्याचं हे केलं ना, म्हणजे त्याचं बॉल्स सोडले ना त्यात बॅटरमध्ये, तर ते चांगले होणार नाहीत आणि कुरकुरीत पण व्हायला पाहिजेत. म्हणून असं करायचं. बघा असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एवढ्या ह्याच्यात भरपूर गोळे होतात, 3 कप. त्यामुळं आपल्याला 3 कप मी कोबी घेतले ना, त्यात भरपूर होतात आपल्याला. त्यामुळं लहान मुलांचा आवडीचा पदार्थ. आता सुट्टी लागल्या त्यामुळं. तर अजून थोडासा मैदा घालूया आपण, थोडासाच घालूया. बघा अर्धा कपच मैदा लागला आपल्याला. आता एवढा मी ठेवून टाकते. आणि जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही कलर घालू शकता. बाहेर असते स्ट्रीट स्टाईलने तसं तर घालू शकता. ते मी काय घालणार नाही आहे, कारण तसं चांगलं वाटत नाही मला, म्हणून मी असंच करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. कन्सिस्टन्सी बघायची किती छान झाली आहे, अशी व्हायला पाहिजे. तर बघा आता आपल्याला लगेच पीठ मळून झाल्या आपल्याला लगेच गोळे करून घ्यायचे आहेत त्याचं पीठ तयार केल्या. नाहीतर ते नंतर असे पूर्ण
असे सगळे आपण भाज्या घातल्यात ना, मग भाज्यांना पाणी वगैरे सुटून मग खूपच पातळ गोळे होतात मग ते. त्यामुळे आपल्याला पीठ असं तयार केलं की लगेच असे गोळे करून घ्यायचे आणि हलक्या हाताने करायचे आणि आतून असे गच्च व्हायला नाहीत पाहिजेत, एकदम छान आतून पोकळ व्हायला पाहिजेत असे गोळे करून घ्यायचे. त्यामुळे आपण पिठाची कन्सिस्टन्सी घातली ना, त्यामुळे बघा अशी होणार नाहीत आपले. त्यामुळं हलक्या हाताने करून घेऊया आता 12-12 गोळे. आणि खूपच टेस्टी रेसिपी होते ही, माझ्या मुलांना खूप आवडते. चला तर आता तळून घेऊया. पूर्ण गोळे झालेले आहेत माझे करून. आता ह्याला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे, खूप जास्त मोठं करायचं नाही आहे गॅस. आणि छानपैकी आतून पोकळ व्हायला पाहिजेत, म्हणजे आपले बॉल्स एकदम ज्युसी होतात मग आणि कुरकुरीत पण होतात अशा पद्धतीने केल्यामुळं. आणि बाहेर तो लाल कलरचे वगैरे असतात थोडे, मग तुम्हाला जर कलर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी नाही घालणार. ते कलर आरोग्यासाठी लहान मुलांच्या वगैरे चांगलं नसतं आहे, म्हणून मी नाही घालत. तुम्हाला आवडत असेल तर, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्या मर्जीने काही. तर बघा असा कलर यायला पाहिजे आपला. आता काढून घ्यायचे आपण तळून झाल्यावर. अशा प्रकारे मी आता सगळे करून घेते. मस्त कुरकुरीत आवाज राहायचा. चला तर आपण आता ही जी ग्रेव्ही करून घेऊया. अर्धा टेबलस्पून तेल घातले मी. हे बघा किती मस्त कुरकुरीत झाल्यात, एकदम मस्त. तुम्हाला असं पाहिजे असेल तुम्ही असं पण करू शकता. तुम्हाला तोडून दाखवते, एकदम कुरकुरीत झाल्यात आणि मस्त झाल्यात एकदम आतून. आता आपण ह्यात लसणाच्या 2 पाकळ्या घेतलेल्या मी. मिरची घालायची आता, 1-2 मिरच्या कट केलेल्या बारीक, आणि आलं पण थोडंसं घालायचं आहे. टाकताना तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, तर तू बोल शकतो. आता ढोबळी मिरची घालायची. हे मगाशी घालताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालता, त्यामुळं आता घातल्या मी. आता ह्याला थोडंसं आपण फ्राय करून घेऊया. आता सोया सॉस घालूया. आता चिली सॉस घालायचा आहे. आता टोमॅटो सॉस घालूया. हे भरपूर घालूया. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपण. माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन नाही आहे म्हणून मी नाही घातलं. पाणी घालायचं आहे आपल्याला त्यात. आता थोडीशी मिरेपूड घालूया. लाल तिखट घालूया थोडी, काश्मीरी लाल तिखट. हे बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं 1 चमचा, त्यात थोडं पाणी घातलं आणि स्लरी तयार केल्या. आता ह्यात उकळी आली की त्यात ते घालायचं आहे आपल्याला. आणि ह्या बॅटरमध्ये आपल्याला ग्रेव्हीमध्ये मीठ घालायचं नाही आहे, कारण ऑलरेडी सॉसेजमध्ये मीठ असते म्हणून खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्हाला वाटेल तर टेस्टनुसार मीठ घालू शकता थोडंसं बघून. आता आपल्याला यात मंचुरियन बॉल्स घालून घेऊया.
बघा आपले बॉल्स कसले भारी दिसत आहेत. खूपच मस्त झाली आहे रेसिपी आपली. आता लहान मुलांना खूप आवडते हे. लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता आपण सर्व करून घेऊया. चला तर आता प्लेटिंग करून घेऊया आपण. कसलं भारी दिसायला लागलंय आणि मस्त एकदम ज्युसी झाल्यात हे. अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुमचे पण असेच होते. तर आता आपला कोबी मंचुरियन तयार आहे. खूपच कमी वेळेत होतं हे. आता मस्तपैकी वरून कोबी घालून घेऊया. बघा कसले भारी झाल्यात. बघा या तुम्ही पण खायला. मस्त टेस्टी झाल्यात आता हे. तर करून बघा तुम्ही पण. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.